अरे यश, अरे यंदा अख्खी दिवाळी संपली तरी तुम्हाला फटाके वाजवताना दिसणार आहेस. ओ काय काका, कसले फटाके वाजवताय? माझ्या मित्राचा परवा हात जळला का? हो. चेहरा नशीब वाचला. अरे बापरे. नको ते जीवघेणे फटाके, नुसतं प्रदूषण. काय फायदा त्याचा? हा, हे बरोबर बोललास बघ यश, आवडलं मला, शाबास. हा. अरे पण मी काय म्हणतोय, आता जे तू पैसे वाचवतेस ना त्याचं काय करणार आहेस मग? हो का, त्याचा विचारच केला नाही. सांगू तुम्हीच बरं. वस्तू घे ना तुला काहीतरी. काका, माझ्यापेक्षा कुठल्या गरजवंताने दिलं तर? पण यश एक नंबर बोललास बघ. चल तुला मी काय करायचं सांगतो. चल. मी आणि यश गावातल्या परशु काकांच्या किराणा मालाच्या दुकानात गेलो. मग यशने त्याने वाचवलेल्या फटाक्यांच्या पैशातून काही किराणा माल खरेदी केला आणि तो जिन्नस आम्ही गावातल्या अतिशय गरजवंत अशा काकांना भेट म्हणून दिला. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून खरोखर आम्हाला आमची खरी दिवाळी साजरी झाल्यासारखी वाटली. काय मग यश, आज काय शिकलास? बरंच काय शिकलो. आपल्या आनंदापेक्षा इतरांचा आनंद मोठा, हीच खरी आपली दिवाळी. शाबास यश. काय मग मित्रांनो, यश सारखं तुम्ही सुद्धा मनावर घेताय ना? चला तर मग यापुढे फटाके विरहित प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करूया. नवा संकल्प, नवी सुरुवात.